त्यानंतर डीप पॉइंटच्या दिशेने बसलेला आहे नारायण तांडेल इथे आहेत आणि एक विनंती जेवणाचा जो मंडप आहे तिथे बाकीच्यांनी गर्दी करू नका जेवण झाल्यावर आपल्याला जेवणाची सोय होईल अगोदरच जाऊन तिथे गर्दी करू नका फक्त जे अन्नपूर्णा ग्रुपचे जे मेंबर्स आहेत तेवढेच तिथे थांबतील ओमकार कडू आपलं तिथे काम काही नाहीये चला आजच्या दिवसातला पहिला सामना रंगते महाराजा तारकली विरुद्ध चव्हाटेश्वर पिरवाडी मॅच ऑन गेम ऑन नेक्स्ट धनंजय मुंडकेकर थँक्यू आपलं सर्वांचं आराध्य दैवत श्री गजाननाला वंदन करून या ठिकाणी पहिला चेंडू फेकतोय गोलंदाज सुकृत जोशी नेवडोक्याड गावी समाज 2024 पहिला चेंडू या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने जातोय चेंडू चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय तारकर्ली संघाकडून रामचंद्र सुंदर क्षेत्ररक्षण करताना दिसतोय पॉइंटच्या दिशेने एक धाव घेतली जाते चव्हाटेश्वर पिरवाडी ब या संघाकडून धाव संख्या होते ती बिनबाद एक पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे या 5 षटकामध्ये आपल्याला 2 पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळणार आहेत सर्व सामने 5 षटकाचे होणार आहेत सुकृत जोशी षटकातील पुढील चेंडू मोठा फटका आणायचा होता या ठिकाणी मात्र चेंडू थोडासा खाली राहतोय आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय षटकातील दुसरा चेंडू सुंदर गोलंदाजी या स्पर्धेला सुरुवात होते निवडोक्याड गावी समाज 2024 आजचा शनिवार पहिला दिवस उद्या रविवार 2 दिवसांमध्ये ही स्पर्धा आपल्याला संपवायची आहे सर्व कर्णधारांनी या ठिकाणी लक्ष द्या वेळ काढू नका प्लीज भोजन मंडप सुद्धा या ठिकाणी भोजनाची तयारी करताना दिसतोय कर्मचारी वर्ग पुढचा चेंडू स्लोवर फुल टॉस चेंडू चांगला समाचार घेतोय चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय सुंदर झेल पकडतोय मला वाटतं या ठिकाणी थोडीशी चूक होते आहे फलंदाज या ठिकाणी बाद होतोय सुंदर झेल पाहायला मिळाला या तिसऱ्या चेंडूवरती कुणाल झेल पकडतोय काय झेल पकडला होता या पहिल्याच स्पर्धेच्या पहिल्या सामन्यामध्ये तिसऱ्या चेंडूवरती पहिल्या षटकामध्ये तिसऱ्या चेंडूवरती या ठिकाणी झेलचे बाद झाला काय झेल पकडला या तिसऱ्या चेंडूवरती सुंदर झेल पकडतोय दुसरं पॉवर प्लेचं षटक 5 षटकाच्या सामन्यामध्ये आपण 4 षटक जी उर्वरित असेल त्यामध्ये कुठचंही षटक आपण चॉईस करू शकता या स्पर्धेचा नियम आहे पहिलं पॉवर प्लेचं षटक हे पहिल्या षटकामध्येच होऊन जाणार आहे आणि उर्वरित 4 षटकामध्ये बॅट्समनला चॉईस ठेवलेली आहे त्या 4 षटकामध्ये आपण कुठची षटक या ठिकाणी पॉवर प्ले साठी वापरू शकता काय झालं 2 ते 4 षटकामध्ये म्हणजे शेवटच्या 4 षटकामध्ये तुम्ही कधी पण घेऊ शकता 2 ते 4 5व्या षटकामध्ये नाही 2, 3 आणि षटक क्रमांक 4 यामध्ये तुम्ही पॉवर प्ले घेऊ शकता पुढचा चेंडू सुंदर चेंडू वारंवार या ठिकाणी बीट करण्यात यशस्वी होतोय सुकृत जोशी एक अष्टपैलू गोलंदाज फलंदाज सुंदर गोलंदाजी करतोय सुकृत जोशी थोडंसं का होईना या ठिकाणी बांधून ठेवलेलं दिसतंय खेळपट्टीवरती पिरवाडी या संघाच्या फलंदाजांना धावसंख्या होते ती बिनबाद 1 गडी बाद 1
पुढचा स्लोवर चेंडू डाव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू जाताना दिसतोय आपल्याला. डाव्या एष्टीवरून चेंडू जातोय. सुंदर गोलंदाजी, पहिलं पॉवर प्लेचं षटक. सुंदर गोलंदाजी करतोय गोलंदाज सुकृत जोशी. पुढचा चेंडू वारस, सुंदर चेंडू आणि षटक क्रमांक 1 ची समाप्ती होते. फक्त 1 धाव संख्येवरती 1 गडी बाद होतोय आणि षटक क्रमांक 1 ची समाप्ती होते. काय षटक फेकलंय सुकृत जोशी या गोलंदाजाने. सुंदर गोलंदाजी. आजच्या दिवसातील पहिला सामना, या स्पर्धेचा पहिलाच सामना. काय गोलंदाजी होते महाराजा तारकर्ली या संघाकडून. आता मात्र 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चव्हाटेश्वर पीरवाडी या संघाला मोठी धावसंख्या उभारावी लागेल. पण सध्या तरी पहिल्या षटकाचा जर विचार केला तर फक्त 1 गडी बाद आणि 1 ही धावसंख्या. थोडस का होईना या ठिकाणी बांधून ठेवलेलं दिसतंय. पण तेवढ्याच ताकदीचा खेळाडू आहे अजित बानकर. या डोंबिवली शहरामध्ये त्याचं नाव आहे. त्याला पोलार्ड या नावाने ओळखलं जातं. तो सामना कधी आणि कुठच्याही दिशेने घेऊन जाऊ शकतो असा हा फलंदाज आहे. फक्त 5 षटकं या ठिकाणी खेळपट्टीवरती उभं राहणं जरुरी आहे. षटक क्रमांक 2 घेऊन येतोय गोलंदाज तेजस सादिये. गेल्या हिमालय मोरवेच्या स्पर्धेमध्ये या गोलंदाजाने सुंदर गोलंदाजी केली होती. पहिला चेंडू, सुंदर चेंडू. चेंडू टप्पा घेतल्यानंतर थोडासा उसळी घेतोय. डाव्या एष्टीच्या मागे चेंडू जातोय. एष्टी रक्षक सुद्धा बीट होतोय या ठिकाणी. सुकृत जोशी. काय गोलंदाजी होते. 1 धाव 1-2 धावा घेता घेता मोठे फटके खेळावे लागतील अजित बानकरला. कारण ही खेळपट्टी मातीची विकेट आहे. थोडासा स्विंग आपल्याला पाहायला मिळणारच आहे सकाळच्या सत्रामध्ये. 1-2 धावा घेता घेता स्कोर बोर्ड जरी हलता ठेवला तरी 25, 30, 40 पर्यंत आपण पोहोचू शकतो. मोठे फटके मारायची काही गरज नाही आहे. 7 चेंडू होत आहेत. मोठा फटका घेऊन जातोय खणखणीत असा सुंदर फटका पाहायला मिळतो. या ठिकाणी काय प्रयत्न होता, मात्र चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मोठा फटका घेतोय क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी चेंडूच्या मागे होता. छेल घ्यायचा प्रयत्न होता पण चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. काय प्रयत्न होता या ठिकाणी. सुंदर प्रयत्न. बाउंड्री लाईन वरती पडतोय. 6 ना. षटकाराला चेंडू जातोय. धावसंख्या होते ती 7 धावा. कृपया लाईन मन लगेचच निर्णय आपण सांगायचा आहे या ठिकाणी पंचांना. पुढचा चेंडू अजित बानकर उजव्या एष्टीच्या बाहेर येतोय. ब्लॉक मध्ये चेंडू होता. यॉर्क चेंडू या ठिकाणी खेळपट्टी खोदून काढतोय मात्र चेंडू राहतोय खेळपट्टीवरती. विकेट गोलंदाजाकडे चेंडू येतोय. चेंडू पाहायला मिळतोय निर्धाव. 1 गडी बाद 7. अजित बानकर मागच्या चेंडूंवरती षटकार आणतोय. पाहूया कितपत आपल्या संघाला मोठी धावसंख्या उभारताना दिसणारच आहे तो, कारण तेवढ्या ताकदीचा फलंदाज आहे. सुंदर प्रयत्न या ठिकाणी. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू येतोय. 1 धाव घेतली जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होते. फेक होते या ठिकाणी. सुंदर फेक. सुंदर क्षेत्ररक्षण तारकर्ली संघाकडून. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 8 धावा. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे तारकर्लीच्या बाजूने. फलंदाजांचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद 1 धाव. त्यानंतर दुसरं षटक तेजस सादियेचं. या षटकामध्ये 7 धावा आतापर्यंत तरी देतोय सादिये. पुढचा चेंडू. वारंवार मोठे फटके आणायचे आहेत. उजव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू. पंच या ठिकाणी वाईट घोषित करतायत. अवांतर धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 9 धावा. एक गडी बाद 9. अक्षय दुरत. अक्षयला वारंवार मोठे फटके आणायचे आहेत. अक्षय थोडीशी चूक करतोय. 1-2 धावा घेता घेता स्कोर बोर्ड आपण हलता ठेवला तरी धावसंख्या या ठिकाणी मोठी होऊ शकते.
प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका घ्यायचा या विचारामध्ये चेंडू निर्धाव जाताना दिसतात. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज, कमबॅक करतोय तेजस सादिये. धावसंख्या होती ती 1 गडी बाद 9 धावा. दुसरं षटक चालू असताना 1 गडी बाद 9. चवटेश्वर पिरवाडी ब वर्सेस महाराजा तारकर्ली हा संघ. पहिल्या षटकामध्ये जोशी फक्त 1 धाव दिली होती, 1 गडी बाद केला होता. त्यानंतर या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा देतोय तेजस सादिये. पुढचा चेंडू फुलटॉच यॉर्कर पद्धतीचा चेंडू यष्ट्यांच्या मागे, यष्टीरक्षक बीट होतोय, चेंडू जातोय सरळ यष्ट्यांच्या मागे बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. यानंतर होणार सामना नेवल डॉकॅट्स वर्सेस पराडकर आणि पावणे दोन्ही कर्णधार. आपण ओळखपत्र घेऊन या ठिकाणी यायचं आहे प्लीज. आणि प्लेयर सुद्धा या ठिकाणी डगआउट मध्ये यायचं आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज इंद्रजित तांडेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 1 गडी बाद 13. चवाटेश्वर पीरवाडी. मागचं षटक पाहिलं तेजस सादियेचं 12 धावांचं हे षटक आपल्याला पाहायला मिळालं. त्याच्यामध्ये 1 षटकार 1 चौकार सुद्धा आपल्याला दिसला. अजित्या बॅट मधून चौकार आणि अजित्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला आणि बाईच्या स्वरूपात यष्ट्यांच्या मागे चौकार पाहायला मिळाला. पंच बॅट्समन पॉवर प्ले ज्यावेळी चॉईस करतील त्यावेळी आम्हाला सिग्नल द्या प्लीज. स्लोवर चेंडू होता पॅड वरती या ठिकाणी यष्ट्यांवरती चेंडू आदळतोय. उजवी यष्टी या ठिकाणी पडते खाली खेळपट्टीवरती आणि गडी बाद होतोय. एक मोठा हादरा बसतोय तो पीरवाडी या संघाला. स्लोवर चेंडू होता, त्या चेंडूवरती थोडासा बीट होतोय. चेंडूचा अंदाज आला नाही, वेगाचा अंदाज आला नाही अजित मानकरला आणि निराश परतावं लागतंय डगआउट मध्ये. खरोखरच सुंदर फलंदाजी करत होता पीरवाडी या संघाच्या बाजूने आणि आता मात्र त्रिफळाची धोंड माघारी परतताना दिसतोय अजित बानकर. 2 गडी बाद 13. योगेश बानकर, अजित बानकर यांचे सख्खे भाऊ या ठिकाणी दिसत आहेत. अजितची जागा घेतोय. 2 गडी बाद 13. सुंदर खेळ करत होता अजित बानकर, पण मागच्या चेंडूचा अंदाज आला नाही. या चेंडूचा स्लोवर काय इंद्रजितचा हा पहिला चेंडू होता, फसवा चेंडू होता आणि या ठिकाणी त्रिफळाची बाद होतोय तो अजित बानकर. एक मोठा हादरा बसलेला दिसतोय चवटेश्वर पीरवाडी या संघाला. मात्र त्यातून उभारी घ्यावी लागेल कारण अजून 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी त्रिफळाची झाला अजित बानकर. त्याची जागा घेतोय योगेश बानकर. जरा थांबा, बॅट्समनला विनंती असेल आपण ट्रॅक पॅन्ट टी शूज कडे आणा कारण स्पर्धा लाईव्ह आहे या ठिकाणी. अपसेटिंग सारखं दिसतंय ते. धन्यवाद योगेश. चला सामन्याकडे परतूया. 2 गडी बाद 13. तिसरं षटक चालू असताना आकुट टप्प्याचा चेंडू लेग साईडच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. मिसफिल्ड होते. तिसरी धाव होईल का या ठिकाणी पाहायला मिळेल. चांगलं बॅकअप होत आहे, चांगली फेक होते आहे. हर्षवर्धन या ठिकाणी चूक करतोय. धावसंख्या होते ती 15. रोहित दोन गडी बाद 15. तिसरं षटक चालू असताना इंद्रजित गोलंदाजी एंड वरती, योगेश स्ट्राइक एंड वरती. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू, स्लोवर पद्धतीचा यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू. काय गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती गडी बाद, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसरा चेंडू निर्धाव. उर्वरित 3 चेंडू शिल्लक या तिसऱ्या षटकातील. इंद्रजित गोलंदाजी एंड वरती. स्ट्राइकला दिसतोय आपल्याला योगेश. मोठा फटका घेतोय, एक चेंडू येतोय लॉंग ऑफच्या दिशेने. पाहूया या ठिकाणी सरळ सरळ या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेने षटकार पाहायला मिळतोय. गार्डन मध्ये चेंडू जातोय. धावसंख्या होते ती 19.
मागच्या चेंडूवरचा षटकार पाहायला मिळाला. 8 धावांवरती खेळतोय योगेश बानकर. 21 2 गडी बाद 21. सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. आता मात्र या ठिकाणी खूपच उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू जातोय. पंच वाईड घोषित करताय. धाव संख्या होती ती 2 गडी बाद 22 धावा. तसं म्हटलं तर महागडं षटक आणि तसं म्हटलं तर चांगलं सुद्धा षटक. इंद्रजित गोलंदाजी एंडवर. मोठा फटका घ्यायचा होता. यष्टीच्या बागे चेंडू जातोय. झेल पकडला जातोय आणि तिसरा गडी बाद होतोय योगेश बानकरच्या स्वरूपात. चव्हाटेश्वर पीरवाडी या संघाला बसलेला हा तिसरा धक्का. तिसरा गडी बाद होतोय योगेश बानकर. चव्हाटेश्वर पीरवाडी. धावसंख्या होते ती 22. तिसरं षटक चालू असताना 3 गडी बाद 22. 40-45 धावांचा टप्पा गाठावा लागेल. काही चेंडू शिल्लक आहेत. पुढचा चेंडू स्लोवर चेंडू. फुलटॉस होता चेंडू. चेंडू येतोय कव्हरच्या दिशेने. 1 धाव घेतली जाते. धावसंख्या होते ती 23. 3 गडी बाद 23 आणि षटक क्रमांक 3 ची समाप्ती होते. 3 गडी बाद 23. पॉवर प्ले घेतला जातोय या चौथ्या षटकामध्ये. बॅट्समन चॉईस पॉवर प्ले घेतला जातोय. षटक क्रमांक 2, षटक क्रमांक 3, षटक क्रमांक 4 या 3 षटकामध्ये तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले चॉईस करू शकता. तीन गडी बाद 22 अशी धावसंख्या. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 12 चेंडूंवरती 20 जरी धावसंख्या या ठिकाणी करता आली तर 40-45च्या आसपास जाऊ शकतो चव्हाटेश्वर पीरवाडी या संघ. हर्षवर्धन रोगे येतोय गोलंदाजी एंडवरती. करण दिसतोय स्ट्राईक एंडवरती. नॉन स्ट्राईक एंडला अक्षय धुरत 5 चेंडूंचा सामना करतोय. 4 या धावसंख्येवरती खेळतोय करण. गोलंदाजी एंडवर हर्षवर्धन. पॅड वरती चेंडू आदळला जातोय आणि पंचांकडे जोरदार या ठिकाणी अपील पाहायला मिळते. ओव्हर थ्रो फेक होते मात्र एकच धाव जोडली जाते संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या होते ती 24. 3 गडी बाद 24. चौथं षटक चालू असताना अक्षय धुरा स्ट्राईक एंड वरती. हर्षवर्धन रोगे गोलंदाजी एंड वरती. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. 3 गडी बाद 24. सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी आणि या ठिकाणी पंचांचं बोट या ठिकाणी वरती जात आहे. अक्षय धुरत मात्र या ठिकाणी माघारी परततोय. पायचीत होऊन या ठिकाणी परतताना दिसतोय अक्षय धुरत. अक्षयची जागा घेतोय नवीन गेल्या हिमालय मोरवेची जी आपण स्पर्धा पाहिली होती त्या ठिकाणी सम्राट 2 मॅचेस खेळला होता आणि 8 धावा फक्त या ठिकाणी बनवलेल्या पाहायला मिळत आहेत आपल्याला स्कोअर बोर्ड वरती. सुंदर या ठिकाणी सगळं आपल्याला आमचे डॉक्टर अनिल पराडकर साहेब या ठिकाणी डिटेलिंग करताना दिसत आहेत. लाईव्ह स्पर्धा आहे. UTC मार्फत ही स्पर्धा लाईव्ह केली जाते. धावसंख्या होती ती 4 गडी बाद 24. सम्राट स्ट्राईक एंड वरती. हर्षवर्धन रोगे गोलंदाजीवरती. उजव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू पंच या ठिकाणी वाईड देत आहेत. धावसंख्या होते ती 4 गडी बाद 25. चौथं षटक चालू असताना बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक.
4 गडी बाद 25. जवळजवळ 8च्या सरासरीने फलंदाजी करताना दिसतोय पिरवाडी हा संघ. 4 गडी बाद 25. पुढचा चेंडू रोगे. सम्राट सुंदर फटका खेळतोय, झेल खाली येतोय, क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये, सुंदर झेल पकडला जातोय आणि 5वा गडी बाद होतोय चव्हाटेश्वर पिरवाडी या संघाचा. कुणाल सुंदर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाला, सुंदर झेल पकडला. वर्सेस नेवल डॉकयार्ड. दोन्ही कर्णधार. ही इनिंग झाल्यानंतर नाणेफेक होणार आहे. आपण टॉस का बॉस मध्ये जायचंय. आमचे सन्माननीय अध्यक्ष नेवल डॉकयार्ड गाभिस समाज अध्यक्ष रमेश घाटवळ यांच्या हस्ते ही नाणेफेक होईल. त्यांनी सुद्धा दक्षता घ्या. आपण सुद्धा तयारीमध्ये राहायचंय. पुढचा चेंडू, फुलटा चेंडू, मोठा फटका घेतोय, चेंडूच्या खाली येतोय क्षेत्ररक्षक. पाहूया, दुसरी धाव घेताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. 2 धावा जोडल्या जात आहेत संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या होते ती 27. 5 गडी बाद 27. प्रशांत भाबल स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. करण राहुल नॉन स्ट्राईक एंड वरती दिसतोय आपल्याला. हर्षवर्धन रोगे 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी एंडवर. फुलटॉस चेंडू होता या ठिकाणी. एक चेंडू शिल्लक आहे सर. एक चेंडू. पहिल्या चेंडूवर वाईड. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. दुसऱ्या चेंडूवरती LBW गडी बाद झाला होता. तिसरा वाईड. चौथा कॅच आउट झाला. चौथा चेंडू. 5व्या चेंडूवरती 2 धावा. 6वा चेंडू डॉट. म्हणजे एक वाईड पडला ना. उमेश यरागी.
28 हा 9 चेंडू धरून 28 धावा. हो, 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. 9 चेंडूवरती फ्री हिट या ठिकाणी फलंदाजाला मिळते. धावसंख्या होते ती किती 28. 5 गडी बाद 28. चौथ्या षटकातील पुढचा चेंडू फ्री हिटचा चेंडू आहे. प्रशांत भाबल स्ट्राईक एंड वरती. सुंदर चेंडू या ठिकाणी फ्री हिट चेंडू होता. नो बॉल चेंडू होता. या ठिकाणी एक धाव घेताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. काय चेंडू होता. फ्री हिटची संधी होती पण गोलंदाजी एवढी सुंदर होते. बाईज आहे नाही. धावसंख्या होते ती 29. 5 गडी बाद 29. चौथं षटक चालू असताना शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील हर्षवर्धन रोगे घेऊन येतोय. स्ट्राईक एंडला करण राहुल. शेवटचे 7 चेंडू शिल्लक. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा हा चेंडू आहे. शेवटचा चेंडू आहे. पाहूया किती मोठा फटका खेळतोय करण राहुल. गोलंदाजी एंड वरती हर्षवर्धन. फुलटॉस चेंडू होता. लॉंग ऑफला चेंडू येतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. कोणतीही चूक करत नाही आणि 6वा हादरा बसतोय. 28 या धावसंख्येवरती करण राहुल या ठिकाणी माघारी परततोय. तो हितेश बानकर. स्ट्राईक एंड वरती आपल्याला दिसतोय प्रशांत भाबल. नॉन स्ट्राईक एंडला हितेश बजरंग कुबल येतोय. गोलंदाजी एंड वरती एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. धावसंख्या होते ती 29. शेवटचं षटक थोडंसं हाणामारी करावी लागेल. 45 धावसंख्या 40-45च्या 5 जावं लागेल तर थोडीशी हाणामारी या ठिकाणी पाहायला मिळणारच. प्रशांत मोठा फटका घ्यायचा होतो. चेंडू बॅटची खालची या ठिकाणी फेक होते. मात्र एक धाव घेत आहेत दोन्ही फलंदाज. धावसंख्या होते ती 6 गडी बाद 30. प्रति षटकामागे 7.20 ची सरासरी राखताना दिसतोय फलंदाजी करताना चव्हाटेश्वर पिरवाडी हा संघ. लेफ्ट हँड डावखुरा फलंदाज आहे हितेश बानकर. बजरंग कुबल गोलंदाजी एंडवरती हितेश दिसतोय. स्ट्राईकला शेवटचे काही चेंडू शिल्लक. या 5व्या षटकातील 5 चेंडू आहेत. पहिल्या चेंडूवरती एक धाव घेतली होती. 5 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया किती फटकेबाजी होते. किती धावसंख्या या ठिकाणी चव्हाटेश्वर पिरवाडी प्राप्त करतोय या 5 चेंडूंवरती. 6 गडी बाद 30. 5वं षटक चालू असताना सुंदर गोलंदाजी खोदून काढतोय. चेंडू येतोय. या ठिकाणी एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा धोका पत्करणार सुंदर फेक होते स्ट्राईक एंडवरती. मात्र या ठिकाणी सहज 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते या खेळपट्टीवरती. धावसंख्या होते ती 32. 6 गडी बाद 32. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. बजरंग कुबल गोलंदाजी एंडवरती. हितेश जातोय स्ट्राईक एंडला. चला सामन्याकडे चला. 6 गडी बाद 32. पुढचा चेंडू मोठा फटका आणायचा होता. सुंदर गोलंदाजी. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय हा 3रा चेंडू.
6 गडी बाद 32 शेवटचे 3 चेंडू या पहिल्या इनिंगचे 5 षटकाचा हा सामना 3 चेंडूंवरती किती धावा घेतोय हितेश पुढचा चेंडू कुबल चेंडू जातोय लेग साइडच्या दिशेने मोठा फटका खेळतोय एक धाव घेतली जाते दुसऱ्या धावेसाठी धावायचंय पण या ठिकाणी हे पहा इथे थोडीशी चूक होते माघारी परतावं लागेल हितेशला हितेश रनआउट बाद होतोय या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे सुंदर फेक होते हर्षवर्धन कडून आणि 7वा हादरा बसतोय रनआउटच्या स्वरूपात हितेश माघारी परततोय 7 गडी बाद 33 उत्कर्ष जुवाटकर येतोय शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत पाहूया किती धावा घेत आहेत दोन्ही फलंदाज एक मोठा फटका येतोय काय षटकाराचा उत्कर्षच्या बॅट मधून पण गोलंदाजी एंडवरती सुंदर गोलंदाजी करतोय बजरंग कुबल 7 गडी बाद 33 शेवटचे 2 चेंडू शिल्लक या इनिंग नंतर लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे पराडकर आणि पाहुणे आणि नेवल डॉकॅट संघ सुंदर गोलंदाजी फुल टॉस जॉर पद्धतीचा चेंडू होता या ठिकाणी स्वतः या ठिकाणी उत्कर्ष जुवाटकर या ठिकाणी माघारी परतावं लागेल रनआउट बाद होतोय मात्र स्ट्राइक एंड वरती जातोय तो आता धडाकेबाद फलंदाज प्रशांत बाबल शेवटचा चेंडू असेल या षटकातील आणि या इनिंगचा 8 गडी बाद 33 खूपच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते महाराजा तारकर्ली या संघाकडून दत्ता धुरी नॉन स्ट्राइक एंडला शेवटचा चेंडू प्रशांत भाबल खेळणार आहे 8 गडी बाद 33 अशी धाव संख्या एक षटकारासाठी जाऊ शकतो का हा चेंडू 40 धाव संख्या होऊ शकते 39 म्हणजे 40 टू विन होईल पण जरतरचा खेळ आहे शेवटचा चेंडू बजरंग कुबल आणि फलंदाजी एंडवरती प्रशांत भाबल मोठा फटका घेतोय आडव्या बॅटने आणि या ठिकाणी झेल सुटतोय मात्र काही क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय दुसऱ्या धावेसाठी धावणार यात शंकाच नाही पण काय फेक होतंय स्ट्राइक एंडवरती हर्ष जोशी या ठिकाणी चेंडू गॅदर करतोय यष्टीरक्षक आणि या ठिकाणी 9वा गडी बाद होतोय चवाटेश्वर पीरवाडी या संघाचा 34 या धावसंख्येवरती चेंडू आणि 35 धावा सामना रोमांचक होणार कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत डीजे नेवल डॉकयार्ड गावी समाज स्पर्धेचे अध्यक्ष सन्माननीय रमेशजी घाटवळ यांच्या हस्ते नाणेफेक होते दोन्ही कर्णधार आपण टॉस का बॉक्स मध्ये या पराडकर आणि पाहुणे कर्णधार नेवल डॉकयार्ड संघाचा कर्णधार आपण टॉस का बॉक्स मध्ये या कॅमेरामन इथे टॉस का बॉक्स मध्ये दे या जरा प्लीज पुढच्या सामन्याची नाणेफेक होते धन्यवाद संदीप सर धन्यवाद थोडा मध्ये मध्ये इथे पण लक्ष द्या आमच्याकडे पुढच्या सामन्याची नाणेफेक होते नेवल डॉकयार्ड वर्सेस पराडकर आणि पाहुणे असा दुसरा सामना राहील त्यानंतर तिसरा सामना राहील तो
सवाटेश्वर पीरवाडी वर्सेस VRCC कालवी बंदर असा तिसरा सामना होईल. चौथा सामना होईल SSC आंबेरी वर्सेस जितू पॅकर्स. म्हणजे आजच्या दिवसामध्ये फक्त आपल्याला 8 संघ खेळताना दिसतील, उद्याच्या दिवसामध्ये 8 संघ खेळताना दिसतील. नाणेफेकीकडे जातोय आपण. सन्माननीय अध्यक्ष रमेशजी घाटवळ यांच्या हस्ते नाणेफेक होते. दोन्ही कर्णधार या ठिकाणी नाणेफेक करताना दिसत आहेत. नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने जातोय? नेवळ डॉकयार्ड या संघाच्या बाजूने जातोय. कृपया लक्ष द्या, आपण येतानाच डिसिजन घेऊन या, वेळ काढू नका प्लीज. ती चेंडू आणि 35 धावांचं लक्ष्य आहे महाराजा तारकर्ली समोर. पहिला सामना सुकृत जोशी, तेजस सादिये खेळपट्टीच्या दिशेने फलंदाजीसाठी जाताना दिसत आहेत, आपल्याला पाहायला मिळत आहेत. ती चेंडू 35 धावा, म्हटलं तर कठीण, म्हटलं तर सोपं असं हे आव्हान. कारण गोलंदाजीची धुरा सांभाळत आहेत चव्हाटेश्वर पीरवाडी संघाकडून. गोलंदाजी एंडवरती पाहायला मिळतोय गोलंदाज दत्ताराम धुरी, एक अष्टपैलू गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे पूर्ण या गाभी समाज स्पर्धेमध्ये. तोच गोलंदाज या ठिकाणी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक गोलंदाजी करण्यासाठी येतोय. तारकर्ली संघाकडून सुकृत जोशीने पहिलं षटक फेकलं होतं, 1 गडी बाद केला होता आणि फक्त 1 धाव दिली होती. तशी थोडीशी किमया होऊ शकते का या ठिकाणी? कारण ती चेंडू 35 धावांचं लक्ष्य आहे. थोडीही चूक झाली तर या ठिकाणी हा सामना तारकर्लीच्या बाजूने जाऊ शकतो. ती चेंडू आणि 35 धावा. दत्तात्रय धुरी, दत्ताराम धुरी सॉरी. स्ट्राइक एंड वरती सुकृत जोशी, तेजस सादिये मागच्या टुर्नामेंट मध्ये 5 मॅच खेळले होते, 73 धावा त्या ठिकाणी बनवल्या होत्या. ऍव्हरेज पॉइंट होतं 73.00. दत्ताराम प्रकाश धुरी एक स्पर्धा खेळला हिमालय मोरवेची, 2 मॅचेस मध्ये 1 गडी बाद केला होता. इकॉनॉमी रेट राहिला होता तो 9.00. पहिला चेंडू, सुंदर चेंडू, पॉइंट आणि कव्हरच्या डोक्यावरून चेंडू येतोय या ठिकाणी. सुंदर पहिल्या चेंडूवरती चौकार आणतोय सुकृत जोशी. धावसंख्या होते ती बिनबाद 4. ती चेंडू 35 धावांचं विजयी लक्ष्य आहे. फटकेबाजी तर होणारच, पण नियंत्रित जर गोलंदाजी झाली तर या ठिकाणी खूप मजा येईल या पहिल्या सामन्यामध्ये. तारकर्लीची गोलंदाजी पाहिली तर स्लोवर चेंडू या ठिकाणी फेकले जात होते आणि ते चेंडू या खेळपट्टीवरती एवढे स्विंग होत होते. तीच कला या ठिकाणी राखावी लागेल पीरवाडी या संघाला. सुरेश कांदळगावकर प्लीज या. डाव्या बाहेरचा चेंडू आहे, पंच वाईट घोषित करताय. धावसंख्या होते ती 5. नियंत्रित टप्पा, नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. 3 चेंडू 35 धावांचं लक्ष्य. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू वाईट. धावसंख्या होते ती बिनबाद 5 महाराजा तारकर्ली. सुंदर गोलंदाजी, थोडासा या ठिकाणी बीट करतोय फलंदाजाला. एक अष्टपैलू खेळाडू सुकृत जोशी, पूर्ण गाभी समाज मुंबई सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्याची ओळख आहे तोच हा फलंदाज सुकृत जोशी. नेवळ डॉकयार्ड या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण चॉईस केलेला आहे. धुरी गोलंदाजी एंडवर. बिनबाद 5. पहिलं षटक चालू असताना सुंदर या ठिकाणी स्वीपचा फटका खेळतोय. खणखणीत असा आपल्याला लेग साइडच्या दिशेने या ठिकाणी चौकार पाहायला मिळतोय या तिसऱ्या चेंडूवरती. धावसंख्या होते ती बिनबाद 9 धावा. विजयी लक्ष्य आहे ते 35 धावांचं. मात्र सुंदर फलंदाजी करतोय सुकृत जोशी. वैयक्तिक 2 चौकारांशी खेळतोय 8 या धावसंख्येवरती. 3 चेंडू होतात. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू वाईड, तिसरा चेंडू निर्धाव आणि चौथ्या चेंडूवरती चौकार. पुढचा चेंडू दत्तात्रय विकेट घेऊ शकतो का या चेंडूवरती? सुंदर या ठिकाणी चेंडू टाकतोय, योग्य चेंडू खाली येतोय. 1 धाव मात्र घेतली जाते तेजस आणि सुकृतच्या माध्यमातून. धावसंख्या होते ती 10. बिनबाद 10. पहिलं षटक चालू असताना विजयी 35 धावांचा पाठलाग करतोय महाराजा तारकर्ली हा संघ. पुढचा चेंडू दत्तात्रय
गोलंदाजी एंडवरती तेजस सादी मोठा फटका घेतोय खणखणीत असा आपल्याला या चेंडूवरती वन बाउंड चौकार पाहायला मिळतोय. सुंदर फलंदाजी तेजस आणि सुकृत्याची. धावसंख्या होते ती 14. धन्यवाद निलेश डोके सर, आपण सुद्धा या ठिकाणी आलाय. धन्यवाद. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. पुढचा चेंडू सुंदर ब्लॉक मध्ये चेंडू होता. चेंडू खोदून काढला जातोय मात्र एक धाव घेत आहेत. सुंदर फेक होत्या यष्टांच्या दिशेने आणि षटक क्रमांक 1 ची या ठिकाणी समाप्ती होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती बिनबाद 15. विजयी 35 धावांचा पाठलाग करतोय तारकर्ली हा संघ. पहिल्या पॉवर प्लेचा जर विचार केला तर या षटकामध्ये 15 धावा देऊन जातोय तो दत्ताराम धुरी. खूपच महागडं षटक. बॅटिंग पॉवर प्ले चॉईस. दुसऱ्या षटकाकडे जात आहेत बॅट्समन. खरोखरच सुंदर फलंदाजी सुकृत जोशी आणि तेजस सादेब यांच्याकडून पाहायला मिळते या खेळपट्टीवरती. धन्यवाद धनंजय. पुढील चेंडू उत्कर्ष जुगाटकर वैयक्तिक पहिला संघातर्फे दुसऱ्या षटकाला उत्कृष्ट जुगाटकर सामना करत तेजस सादिये. पुढील चेंडू जातोय आणि हा 22 स्वरूपात खणखणीत चौकार. धावसंख्या होते ती 19. 34 धावांचा पाठलाग करतोय तो महाराजा तारकर्ली संघ. पहिल्या चेंडूवरती विकेटवर मिक्स होतोय आणि 22च्या सुरुवात 4 धावा बहाल करतोय तो महाराजा संघाला. आता हलका चेंडू बघूया कव्हरच्या डोक्यावरून येतोय आणि हा पण खणखणीत चौकार जातो आणि एक कटवलेला चेंडू होता कव्हरच्या डोक्यावरून खणखणीत चौकार. धावसंख्या होती 23. बिनबाद 23. 34 धावांचा पाठलाग करतोय तो महाराजा तारकर्ली संघ. पुढील चेंडू खेळण्यास सज्ज असेल तेजस सादिये. उत्कृष्ट जुवाटकर. आता परत एकदा दोघांना मारले चेंडू. एक धाव तर मिळते. एका धावावर दोन्ही फलंदाज समाधान मानतायत. धावसंख्येत एकने भर पडते. धावसंख्या होती 24. 34 धावांचा पाठलाग करतोय तो महाराजा तारकर्ली. पुढील चेंडू खेळण्यास सज्ज असेल सुकृत जोशी. आता मात्र बघूया झेल होऊ शकतो का. झेल खाली अक्षय धुरत आणि झेल बाद होतोय. पहिला धक्का बसतोय सुकृतच्या स्वरूपात महाराजा तारकर्लीला. अक्षय धुरत कॅच घेतोय. उत्कृष्ट कॅच घेतोय तो अक्षय धुरत आणि पहिला धक्का बसतोय तो महाराजा तारकर्ली या संघाला सुकृत जोशीच्या स्वरूपात. बघूया सुकृत जोशी यांची जागा घेण्यासाठी कोण जातोय महाराजा तारकर्ली संघाकडून. आणि रोहित केरकर अजूनपर्यंत 41 मॅच खेळलाय आणि 415 रन केले आणि ॲव्हरेजने 19.76 ने खेळलाय. बघूया आता आपल्या संघासाठी किती भरीव कामगिरी करू शकेल. रोहित केरकर सामना करतोय. उत्कृष्ट जुवाटकर हा एक वाडातरचा एक नावाजलेला फिरकीपट्टू. लेग ब्रेक ऑफ ब्रेक दोन्ही क्षमता असलेला असा हा खेळाडू. एक धाव मिळते. केरकर याला सावध पवित्रा घेतोय. हाणामारीची आवश्यकता नसेल ती महाराजा तारकर्ली संघाला
धावसंख्या होती 25. जिंकण्यासाठी आता 10 धावांची आवश्यकता असेल. दुसरं षटक चालू आहे. मर्यादित 5 षटकांचे सामने नेवल डॉकयार्ड मुंबई आयोजित काबी समाज मर्यादित. आता म्हणता स्ट्रेट ड्राईव्ह मारले चेंडू हात जातोय खणखणीत चौकार. पंचांचा इशारा येतोय आणि दुसऱ्या षटकाची सांगता होते. धावसंख्या होती ती 29. करू नका, कृपया सहकार्य करा. 18 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता, 7 धावांची आवश्यकता असेल. 6 धावांची. प्रशांत भाबल वैयक्तिक पहिलं संघातर्फे तिसरं षटक घेऊन आले. प्रशांत भाबल सामना करेल रोहित केरकर. वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती खेळतोय आणि तेजस साधे 14 या धावसंख्येवरती खेळतोय. फक्त 6 धावांची आवश्यकता असेल. पहिला चेंडू तटवतो बघूया आणि खणखणीत षटकार जातोय आणि विजयी होतोय तो महाराजा तारकर्ली संघ.